हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आजचा हा व्हिडिओ खास डेडिकेटेड आहे त्या लोकांसाठी वेस्टर्न कल्चरचं फूड आवडतं, लाईक बर्गर, पिझ्झाज, फ्राईज। त्यांच्यासाठी बर्गर, पिझ्झाज हे मुंबईसारख्या सिटी प्लेसेसमध्ये इझिली अवेलेबल होतात, पण रिमोट एरियाज लाईक गावी ते इझिली अवेलेबल नाही होत, अजूनसुद्धा इतके हँडी नाही आहेत। सो आज आपण अशा ठिकाणी व्हिजिट करणार आहोत आणि ही प्लेस आहे माणगावमध्ये। आय नो माणगाव इज नो मोर गाव नाऊ, बट स्टील ह्या गोष्टी तिथे इतक्या हँडी नाही मिळत आपल्याला। सो आज आम्ही अशा ठिकाणी आलो आहोत। ही प्लेस आहे माणगाव स्टेशनपासून टुवर्ड्स माणगाव डेपो जातेवेळी रोड टचच आहे। तर हा आहे आपला मुंबई गोवा हायवे आणि सांगितल्याप्रमाणे आज आपण आलो आहोत खाऊ एरियाला, जे रोड टच आहे माणगाव स्टेशन पासून टुवर्ड्स माणगाव डेपोला जाते वेळी। सो आम्ही ऑर्डर केली होती एक व्हेज फ्रँकी अँड एक व्हेज टोस्ट चीज सँडविच, ज्याची चव ही खूप अप्रतिम होती। ते काही कस्टमर्स आहेत त्यांचा सुद्धा रिव्ह्यू घेऊया। आज आम्ही खाऊगिरी कव्हर करत आहात, तर कसा एक्सपिरियन्स आहे खाऊगिरी बद्दल दोन शब्द सांगायचे असाल तर? नेहमीच येते, छान आहे, छान क्वालिटी पण छान आहे, क्वांटिटी पण छान आहे आणि क्लीन आहे। ओके, माणगाव मध्ये साईकच आहे। तुमच्या खाऊगिरी बद्दल काय एक्सपिरियन्स आहे? म्हणायला गेला तर अतिशय सुंदर अशी मेनू जे आपल्याला इथे अतिशय सुंदर मेनू हे आपल्या लोकल ठिकाणी माणगावसारख्या ठिकाणी हे मिळणं आणि मुंबईसारख्या ठिकाणी मिळणं याच्यामध्ये खूप तफावत असते। कारण इथे जर पाहायला गेला तर प्राईस वगैरे त्याचे जर पाहायला गेले तर अतिशय कमी रेटमध्ये त्या नॉर्मल रेटमध्ये दिलेले आहेत आणि ते मेनू खाल्ल्यानंतर पण ते प्राईस कमी का ठेवलेले आहेत असं आपण स्वतः म्हणतो की प्राईस वाढलेली असायला पाहिजे ना। एक नंबर क्वालिटी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेरून जेव्हा फिरून बघतो ना तर त्याने हायजीन मेंटेन केलेलं आहे, म्हणजे खाण्याची सुद्धा इच्छा वाढते या ठिकाणी। ओके, थँक्यू व्हेरी मच। हॅलो, तुमचं नाव काय? माझं नाव ओके, सो आम्ही आमचं प्रतिकल्पना पाठवण्याचं यूट्यूब चॅनल आहे। आमच्या चॅनलवर आज आम्ही खाऊगिरीला कव्हर करत आहोत। सो तुम्ही इथे कधीपासून येत आहे? जेव्हापासून स्टार्ट झालं ना ओके, तेव्हापासून मी येतो आणि दर विकेंडला येत असतो मी इथेच। ओके, आणि इथलं हे ड्रिंक खूप छान आहे, हे मॉकटेल आले आणि खूप छान बनवतात। प्लस मी पिझ्झा ट्राय केलेला आहे, पिझ्झा पण खूप छान बनवतात। थँक्यू। डू फॉलो प्रतिकल्पना पाथफाइंडर्स। हाय, माझं नाव प्रतीक्षा आहे। तुमचं? पंकज। ओके, तुम्ही इकडचेच आहात? हां, मी निजामपूरचा। ओके, सो आज आम्ही आमचं चॅनल आहे प्रतिकल्पना पाथफाइंडर्स, त्यावर खाऊगिरीला कव्हर करत आहात। तर तुम्ही दोन शब्द बोलाल का खाऊगिरीबद्दल? खाऊगिरीमध्ये सर्व बेस्ट फूड आहे आणि मी तिथे नेहमी मोमोज खाण्यासाठी येत असतो। मोमोज हा चांगला पदार्थ आहे इथे आणि बाकीचे आयटम पण चांगले आहेत, जेणेकरून कोल्ड कॉफी एक नंबर भेटते आणि रेट पण कमी आहे आणि क्वालिटी पण बेस्ट आहे। ओके, थँक्यू व्हेरी मच। तुम्ही एवढा व्हॅल्युएबल टाइम देऊन आम्हाला रिव्ह्यू दिल्याबद्दल आणि प्रतिकल्पना पाथफाइंडर्सला नक्की फॉलो करा। आता आपल्यासोबत आहेत खाऊगिरीचे फाउंडर्स। ॲक्च्युली खाऊगिरी हा एक कझिनचा ब्रँड आपण बोलू शकतो। हे सर्व कझिन्स आहेत आणि एकत्र येऊन खाऊगिरी हे स्टार्ट केलं आहे। सो आपण त्यांच्याकडनं पण खाऊगिरीचा रिव्ह्यू घेणं, खाऊगिरी स्टार्ट करण्यामागची त्यांची थॉट प्रोसेस पण आपण आज जाणून घेऊया। सो काय तुमचं नाव? सोनाली ताई आपल्यासोबत आहे। सो ताई, काय सांगते खाऊगिरी स्टार्ट करण्याबद्दल? कधी स्टार्ट झालं, त्याच्या मागची कल्पना काय होती आणि इतका ऑड मॅन आउट थॉटमध्ये गावच्या ठिकाणी असं फूड अवेलेबल करून देणं? ॲक्च्युली बघायला गेलं तर माणगावमध्ये तर असं कुठे खाण्यासारखं नाही आहे आणि मेन म्हणजे लोकांचं कसं असतं, हां भिकताय वही भिकताय। एक्झॅक्टली, आजकालचं तेच आहे तसं ना एक्झॅक्ट। आणि नोकरीमध्ये काय म्हणजे पेमेंटचं नसतं, काही नसतं, म्हणून या ठिकाणी ठरवलं की आपण हे करूया, काहीतरी स्वतःचं चालू करूया। आणि ओके, सो तुमचं नाव काय आहे?
प्रतीक आणि ओके. सो इकडचे शेफ सुद्धा हेच आहेत, हेच फूड प्रिपेअर सुद्धा करतात, हेच सर्व सुद्धा करतात. सो एक हा खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे गावच्या ठिकाणी. आय नो आता काही लोक बोलतील की माणगाव इज नो बट गाव नाव आय नो, बट तिथे आल्यावर तुम्हाला समजेल की अजून सुद्धा पिझ्झा, बर्गर, फ्राईज अशा सुद्धा हँडी नाही आहेत. तर काय काय आहे आपल्याकडे मेन्यूमध्ये? आपल्याकडे सँडविच आहे, पिझ्झा आहे, बर्गर आहे, मोमोज आहेत, नगेट्स आहेत, फ्राईज आहेत. तर प्लस आपल्याकडे शेक्स आहेत, मॉकटेल आहेत. जे आता नवीन मेट्रो सिटीमध्ये जे अवेलेबल आहे ते आपल्याला सध्या गावच्या ठिकाणी आम्हाला हा कन्सेप्ट घेऊन यायचा होता. त्यासाठी आम्ही हे वेगवेगळ्या व्हरायटी हा घेऊन आले इथे आपल्यासाठी खास. तर आम्हाला म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण ठेवलं आहे. आणि जेवढं जास्तीत जास्त लोकांना जंक फूड पासून लाभ म्हणजे असं हे आता माझं जंक फूड आहे बरोबर. त्यात पण आपण त्यात काहीतरी लोकांना म्हणजे एक म्हणजे ऑइल फ्री म्हणू शकतो किंवा त्याच्यातून थोडंसं आपल्याला थोडंसं काही आपल्या हेल्थसाठी काही चांगलं मिळेल याचा आम्ही खूप प्रयत्न करतो. कारण त्यातून होममेड आम्ही अशा गोष्टी आले जसं का मोमोज आहेत. आता खूप मोमोजची क्रेज आहे बरोबर. काही आणि त्याचं काही लोकांना असं एक असं हे आहे की मोमोज खूप हेल्थसाठी हानिकारक पण आहे राईट. सो आम्ही त्या गोष्टी ज्या हानिकारक त्या अवॉइड केल्या त्यामुळे आम्ही स्वतःहून करून होममेड असं लोकांना आम्ही प्रयत्न करतो की देण्याचं सर्व करण्याचं. जंक फूड पासून त्याला हेल्दी फूड मध्ये पण कन्वर्ट करत आहात. आणि जर तुम्ही ते रेट्स पाहिले तिथे येऊन तर ते एकदम रिजनेबल म्हणजे आपण बोलू शकतो की रिमोट एरियामध्ये आपण अफोर्ड करू शकतो अशा रेटला त्यांनी अवेलेबल करून दिले आहेत. सो नक्की विजिट करा खाऊगेरी माणगावमध्ये.